इथून असा कॅमेरा टाकला ती ना इतकी मग फोटो काढला. एका सुपारीच्या खांडानं का होऊ शकते हे तुम्हाला पुढे सांगतो. पुढं ते यायला वाटलं का सकाळच झाली तर म्हणून आंघोळ केलं हो का. हे गाईज गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज पण आता सूर्यदर्शन झालं आहे. भरपूर प्रमाणात टेम्परेचर असू शकतो नाही आहेच. आणि कालचे आपले जे धान होते ते झाकून ठेवलेले होते तर ते आता आपल्याला खुले करावं लागेल कारण वाढले पाहिजे. जो सीन होता तो अशा प्रकारे होता. हा जो धान आहे तो पुरा आपण झाकून ठेवला कारण पाणी आलता म्हणून. झाले आपले खुले करून धान. ताळपत्री उडपत्री आता गुंडून ठेवून टाकतो तर पण तर निघली. आणि येथे जे आपले धान ठेवले होते ते पोते भरले बनते 25 भरून झालेले. आता शिवाचे बाकी राहिले आणि हे झाले बनते 25 पोते. हे कडले जे शिवले आहे ते अलग आहे. हे कालचे आपण जे भरले होते बारीकवालेच होत 25 पोते झाले भाऊ. तिकडे झाले ते 20 झाले असतील. आणि हे इकडचे कालचे धान भाऊ. आणि हा औषध झोपून उठला आत्ताशी. बे ब्रश केलास का हा. तो कोण खाल्लं बे कालच्या फ्रीज मधला कोण खाया मग. आणि पान होता ते पान कोण खाल्लं. झूट नको बोलू. कोण खाया मग. हे झाले काही शिवून काही शिवाचे राहिले कारण आता ट्रॅक्टर येणार आहे म्हणते. ताळपत्री की वारू टाकली आहे कारण ते ओली हल्दीन काल पाणी आला का नाही रे औषा. बी राहिला आजच्या न्याचा दूध घेऊन जातो डेअरीवर मस्त पैकी. तर चला भाऊ आता आपली आंघोळ झाली. आंघोळ करून आपण झालो आता रेडी. आणि आता सकाळचा जो नाश्ता आहे तो अशा प्रकारे मोठा आहे मस्त मुंगाची सोबत आपला लिंबू. ओके चलिए भैया अब हो गई है तयारी वायरी तो निकलते भंडाऱ्याला जायचं. कारण हा जो पोरगा दिसता हा खर्रा खाते त्याचे दुखते दात. क्या बोला तूने. खर्रा खाते त्याचे दुखते दात. म्हणतो खर्रा नको खावा पण सांगल कोण भाऊ. आणि इकडं हे पोते उतरवून राहिले आपले भैया. आता कसं आहे एवढी तपमान आहे 45 ते 50 डिग्री तापमान. पण हा 90 किलोचा पोता उचलते. तुम्हाला वाटते भाऊ मजाक नव्हे. मग लाईक नाही करा ना काही नाही करा व्हिडिओला. हे पाहा ना मजाक हो का. जेवलाय नसल बिचारा पण 90 किलोचा पोता उचलून राहिला. बहुत भयंकर ऊन आहे रे भाऊ. निघला घराच्या बाहेर पण आता आम्हाला देव आठवून राहिले. घराच्या बाहेर तर निघला किती अर्ध्या दुराला पण पाणी प्यायला लागून राहिला. बरं आला का भाऊनं घरूनच पाणी आणलं. तेवढेच 20 रुपये असतील पण तरी पाणी घ्यायच लागेल आम्हाला असं तर वाटतंय. कोणत्या गावी पोहोचला आपण आता. पहिला म्हणजे जो रावणवाडी तुम्ही गर्लफ्रेंड सोबत जाते. अच्छा हमको सिखा रिया है. गोड्या गिड्या तर मस्त घेतलं ना भाऊ. कारण हा सगळा कायचं झाला असं कायचं झाला कायचं नाही ते तुम्हाला पुरा सांगतो. ते फोटो दाखवतो त्याच्या म्हणजे एका सुपारीच्या खांडानं का होऊ शकते हे तुम्हाला पुढे सांगतो. पुढं म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण दाखवणार आहोत तुम्हाला कसं का विषय आहे. म्हणून म्हणतो भाऊ सांगतो थांबा. वापस चाललो भाऊ. आता केसाचा हाल बेहाल झाला ना. गाडी एवढ्या हळून चालवत्या. गरमी तर बहुत झाली. पल्स घेतलं बा. म्हणजे डॉक्टरकडे गेला त्याला आता सुपारी वगैरे जे खाते त्याला मनाई दिलं नाही. 3-4 दिवसात त्याला आलेच्या म्हणजे याला ॲडमिट करायचं आहे. त्याचे दाताचे जे काय म्हणते त्याला भाई साहेब. आता आला आम्ही ज्या दिवशी तिथं ज्यूस पेला होता ना आपला उसाचा रस ती पोचला तो भाऊ गन्ना ज्यूसवाला. अरे भाई एवढी भयानक टपन आहे का तुम्हाला का सांगू. बोलायचं काय काम नाही. बहुत भयंकर म्हणजे भयंकर. नका निघू घराच्या बाहेर. आम्ही आला गलती झाली आमची. देखा आपने लापरवाही का नतीजा आहे. पाण्यामध्ये थोडासा कचरा आहे भाऊ. थंड पाणी भेटला पण त्यात थोडासा कचरा आहे. तर कसा कचरा काढायसाठी म्हणजे असा आपला जुगाड लावला आम्ही. बरं पाय टाकला तुम्हाला दिसला का. हे म्हणजे चिटिंग केला म्हणाल तुम्ही. चिटिंग म्हणा का काही म्हणा भाऊ. आता जुगाड बरं पोचला तर आंब्याच्या रस नाही उसाचा रस पेता. थंडा म्हणजे गरमी तर बहुत आहे पण बर्फ टाकून पिऊन टाकू. आणि आम्ही ज्या कामासाठी गेलो होता तर तो काम म्हणजे तुम्ही मगाशी पाहिला थोडासा जे सांगितलं होतं तर त्याच्या कारण दाखवतो तुम्हाला नेमका काय झाला तो विषय. बहुत भयानक विषय झाला. वाटत नव्हता का एवढा होईल. म्हणजे कधी कधी माणसाला असं वाटते दुःख पण म्हणजे दुःख म्हणजे दुखते असा इथे दुखते दाताला
तर आपण असाच असेल ना, पण तो तसंच नाही राह. जेव्हा आपण डॉक्टरकडे जाता तेव्हा माहीत पडते. म्हणून कधी चांगल्या डॉक्टरकडे जावा म्हणतात, ही गोष्ट आज समजली आणि सत्य आहे. तर सांगतो तुम्हाला विषय काय झाला होता. ब्राईटनेस फुल आहे म्हणते, पण याच्यात दिसून नाही राहिला. आता दिसतंय वाटतं. हे जे दिसतंय तुम्हाला भाऊ, हे 3 दातं होत. दात आपले जे खालची ह्या राहते ना, काय म्हणते पहिला, दाताच्या मागच्या साईड. दाताच्या मागच्या साईड, जे खालचे आपले दात राहते ना त्याच्या मागच्या साईड आहे 1 2 3 दात. आणि त्याच्यामध्ये हा जो डार्क स्पॉट दिसत आहे, काळा काळा दिसत आहे का तुम्हाला, हा जो काळा काळा दिसत आहे ना, तो आहे म्हणजे डॉक्टरच्या म्हणण्यानुसार ती एक गाठ आहे, असं डॉक्टरच्या म्हणणं आहे. ते जे दिसत आहे ना गाठ, तर ते गाठ झाली म्हणताय आपल्याला दाताला लागल्याने. म्हणजे डॉक्टर साहेबाचं असं म्हणणं होता, मॅडम होती ते, का तुमच्या जे दाढ आहे ना, दात आहे त्या दाताच्या खाली काहीतरी लागला असेल म्हणे. म्हणजे न कळत कधी लागला, का लागला, तर त्याला बी माहीत नाही कसा लागला. तर त्याच्या अचानक दुखायला लागला, म्हणून तर आपण डॉक्टरकडे गेलो समजा. तर ते जे गाठ आहे ते गाठ काढा लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. गाठ काढल्यानंतर त्याचा विषय असा आहे का तो एक प्रकारचा ऑपरेशन आहे, छोटा ऑपरेशनच म्हणावं लागेल. कारण ते पूर्ण जे गाठ आहे ते गाठ काढावं लागेल. आणि जे 3 दातं दिसत आहे ना, ते 3ही दातं त्या गाठामुळं घेरले, म्हणून ते पूर्ण दातं दुखते म्हणताय. जर तुम्हाला बी असं वाटत असेल प्रॉब्लेम, तर तुम्ही बी डॉक्टरकडे जाऊन जा भाऊ, कदाचित गाठ असू शकते. आणि तो एक दात बी काढा लागणार आहे म्हणते. ते एक ऑपरेशनच होणार आहे छोटा त्याचा. म्हणून काळजी घ्या भाऊ. दातं किती दुखत असतील तर, असे दुखत असतील तर, असे जसे दुखत होते अचानक संध्याकाळ झाली का ते दुखत, म्हणून डॉक्टरकडे जायला लागला. ठीक आहे भाऊ. हा होतो पेशंट. त्याचा रिजन खर्राचा काही नाही बरा, तुम्ही म्हणाल. हां, तेव्हा ते जे दात आहे ना ते खालचे. आता बढिया आपला उसाचा रस पितो मस्तपैकी आणि घराकडे जातो. जेव्हा तू गेलास त्या मशीन खाली, तर का केलं त्या डॉक्टरनं असा ठोकला इटी होईल हा दात का म्हणे. इथून असा कॅमेरा टाकला ती ना इतकी, मग फोटो काढला. म्हणजे जे आपण आता फोटो पाहिले ते इतकी टाकला होता, कॅमेरा टाकला होता म्हणते, तेव्हा ते फोटो काढले. तर तेवढंसं झाला 3 दाताला पसरला तर अजून पसरू शकते म्हणे का. बिलकुल. लवकरात लवकर ट्रीटमेंट केला तर ठीक, नाहीतर पूर्ण दातभर पसरू शकतो तो. ओके, तर करून टाक लवकर, कापावर राहिला. भाऊ 7:19 झाले. हा पेशंट आला, अजून घरी खोटा खाटा सांगला. हा रील पाहत आहे लंक्याची. आणि तू माझ्या मोबाईल पाहत आहे बी आणि युट्यूब लावलं त्या मोबाईलवर. दाखव बाबू. काय गाणे लागते औषध मोबाईल मध्ये. तर भाईसाहेब हा पिवश्या याला वाटला दुपारी झोपला होता. दुपारी झोपला तर एकदम 7 वाजता उठला. तर याला वाटला का सकाळ झाली तर म्हणून आंघोळ केलं. हो का? हो. काहून असा वाटला तुला? बहुत वेळा झोपलो. बहुत वेळच्या झोपलाच म्हणून वाटायचं ना. तेवढा काय झोपते, मस्त दात गीत घासलं भाऊ या ना, आणि आंघोळ बी केलं. आता वाजले संध्याकाळचे 7. जास्त झोपला तर असाच होते. प्रत्येकासोबत होते असा, कधी कधी होते का? याच्यासोबत बी झाला. दुसऱ्या एवढं कधी असोबतच्या माझ्यासोबत बी झालं असं लहान होतो तुम्ही. तो पजवलच्या आता घर बांधवायला हा पजवल पाहू शकते. एवढ्या दिवसातून दिसला दातात दिसते त्याच्या ह्यानं दिसत. तर याच्या म्हणणं आहे का यानं हाय अर्धा इंजिनिअरिंग वाल्याला विचारून राहिला गॅस वट्टा कसा बनवायचा, तर सांगून राहिला काय. यती फ्रीज नाही येतपासून असा पुरा ओटा म्हणते. म्हणजे काय किचन, हॉटेलची किचन बनवतीस का? हिच्या म्हणणं आहे का सीधा चांगला नाही दिसत. तुला का म्हणणार भाऊ? एल पाडून राहिली 80% कापी करून घेतलं ना. ज्याला विचारायला त्याचा काही सल्लाच नाही घेऊन राहिला तू आपला.